अजय जाधव म्हटलं तर ऑलराऊंडरच्या भूमिकेत सातत्याने एक आपल्या संघासाठी उत्तम आणि चांगली प्रकारची कामगिरी करताना दिसतोय. एक निर्णायक षटक फेकण्याचा इरादा केलाय आणि पहिल्याच चेंडूवरती मोठा गडी बाद करण्यात यश आले ते वावे चिंचाटवाडी या संघाचा. नवीन आलेला फलंदाज आहे निलेश उतेकर, त्याच्या समोर नॉन स्ट्राईकला उभा आहे तो वैभव उतेकर. ही जोडी नक्कीच पाहतोय. चांगला फटका मारलाय, चेंडूला सन्मान दिलाय, पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची फेक होईपर्यंत एक धाव पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येचा मात्र श्री गणेशा झालाय तो एका धावेवरती आणि मात्र श्री गणेशा केलाय त्या विकेटनी धामणर वगळाचा माल बाबल्याच्या स्वरूपात. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण मात्र सजवले ते धामणर वगळाचा माल या संघाकडे. कारण 18 चेंडूत 25 ते 30 धावा नक्कीच धावफलकावरती लावायला लागतील. कारण मोठी लढत आहे वावे चिंचाटवाडी विरोधात धामणर वगळाचा माल. चांगला फटका मारलाय, काय फटका सजवलाय, पण एक उत्तम प्रकारचं क्षेत्ररक्षण मात्र तिथं झालंय आणि गडी बाद होतोय. निलेशला माघारी परतावलंय. आले मोठी संधी डीजेला. पुन्हा एकदा गली पॉइंटच्या दिशेने मारलाय फटका. डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या मात्र बदल होतोय. 3 धावा धावफलकावरती लागतायत. 2 गडी बाद 3 धावा धावफलकावरती लागतायत. एक चांगल्या प्रकारची रणनीती आपण नक्कीच पाहतोय आणि एक मोठा सामना आहे, हाय व्होल्टेजचा सामना आहे. अजय जाधव विरोधात वैभव उतेकर. पुढचा चेंडू बॅटची लागले, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि मात्र तिथे डिक्लेअर झोन आहे. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आहे. गडी बाद नाहीये, पंतांचा मात्र इशारा आलाय नक्कीच आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या मात्र 1 ने वाढले. 4 धावा शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू. चांगल्या प्रकारची रणनीती आखताय आणि एक उत्तम प्रकारची क्षेत्ररक्षण मात्र सजवलंय ते धामणर वगळाचा माल. प्रथम क्रमांक 25,001, द्वितीय क्रमांक 15,001 व तृतीय आणि चतुर्थ 5,001 व आकर्षक चषक या सर्व देणगीदारांचा आम्ही पुनश्च एकदा हार्दिक आभार मानले जाते. चला फार मीटिंग करू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील याची नोंद घ्यायची आहे. आलेल्या सर्व क्रीडाप्रेमी रसिकांचं संघांचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक स्वागत केलं जातंय. धन्यवाद. रोहित पंच ओके. या ठिकाणी बघूया आपण फेर तपासणी केली जाते. तोपर्यंत सतीश दादा आपण प्रतीक याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. प्रतीक या आपण पुढे. प्रतीक यांना स्क्रीनवरती पाहिलं. प्रतीक उतेकर बघा, लास्ट मॅच जी झाली त्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला. प्रतीक शुभेच्छा अपकमिंग स्पर्धांसाठी. आणि बघा डिस्कस केलं जात आहे, फेर तपासणी होईल आणि योग्य निर्णय तुमच्याकडे ठेवला जाईल. थँक्यू. तर नक्कीच नटआउट आहे. 1 डे आहे. 1च धाव मिळेल. एका धावाने संघाची धावसंख्येत बदल झाला. 1 ने वाढले. संघाची धावसंख्या झाली 4 या आकड्यावरती संघाची धावसंख्या मात्र येऊन ठेपले. ती वावे चिंचाटवाडी
या संघाची. पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल तो अजय जाधव. एक चांगल्या प्रकारचं नक्कीच आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू अजयचा. चांगला फटका मारलाय. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आहे. रुपेश चांदे पंचांचा इशारा येतोय एका धावेने. संघाचे धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा एक निवडले. संघाची धावसंख्या झाले पहिलं षटक समाप्तीनंतर 5 धावा. डीजे बघा पहिलं षटक संपलंय. ते म्हणजेच अजय यांचं आणि नवीन आलेला गोलंदाज रोशन उतेकर यांना आपण बघतोय ओव्हर क्रमांक 2 घेऊन आलेत गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या झालेली आहे वावे चिंचाटवाडी या टीमची 2 गडी बाद 5 या आकड्यांवरती स्थिर आहे. रोशन बघायचंय कशा प्रकारे गोलंदाजी करतील आणि सलामी ज्या मैदानामध्ये हजर असणारी जोडी ते म्हणजेच वैभव उतेकर आणि रवींद्र सकपाळ या 2 बॅटरच्या खांद्यावरती देखील पुरा कारभार आहे या टीमचा. राईटमोर विकेट मारा. रोशन एक 7-8 पावलांचा रनअप आहे. सुरुवात करतोय पहिला चेंडू. नेक्स्ट बॉल बघायचं काय होतंय. बॅकफुटला गेले ऑन साईडला मारलेला फटका आहे विथ कार्पेट. बॉल ट्रॅव्हल होतोय तिथे फिल्डर आहे साहिल. साहिलने बॉल रिसीव्ह केलाय आणि फेक करेल तोपर्यंत एकच रन. साहिल साहिल बॉल काउंटर द्यायचा आहे पंचांना. वैभव वैभव बॉल काउंटर आहे का एकदा क्रॉस चेक करा. दोन मिनिटाच्या व्यत्ययानंतर मॅच देखील सुरुवात होईल. धावसंख्या पुढे आले फलकावरती 6 वरती आहे स्थिर. पुन्हा एक मोठी मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला येते ती म्हणजेच जय गणेश करंडक स्पर्धेच्या माध्यमातून वावे चिंचाटवाडी विरुद्ध धामनंद बगळा जमाल. नेक्स्ट बॉल रोशन उतेकर राईट विकेट मारा. क्रॉस बॅटने ऑन साइडला मारलेला फटका दन दन करत सीमा रेषा पार. बॉल फरार चौकार. डीजे धावांनी धावसंख्या पुढे सरकली 10 वरती. 10 रन ऑन बोर्ड. दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण. लोअर फुल टॉस चेंडू होता. शफल झाले थोडस फ्रंट फुटला आले. मोठा फटका मारायचा होता. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा बॉलचा संपर्क नाही आहे. बॉल विसावतोय. विकेट किपर रोशनच्या हातामध्ये. कुठेतरी थोडा स्लो आला बॉल बॅट वरती आणि म्हणूनच त्या बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही होत आहे तिथे. पुन्हा एकदा रोशन तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. स्टेप आउट केलाय. स्कायर 1 आहे. बघायचंय काय होतंय. कॅच घेतली जाते का. झेल टिपलाय. संपलाय खेळ. वैभव उतेकर बॅक टू द पॅव्हलियन. डीजे
थँक्यू. नक्कीच आता मात्र हॅट्रिक वरती आहेत ते म्हणजेच गोलंदाज रोशन उतेकर, नवीन आलेला फलंदाज सर्वेश. ओव्हर हॅट्रिक असेल, मेन हॅट्रिक आहे. दोन्ही आता फलंदाज दोन्ही जे बाद झाले ते रोशनच्या गोलंदाजीमध्ये काउंट होतील आणि हॅट्रिकचा बॉल आहे रोशनचा. बघायचं या मॅचमधील पहिली हॅट्रिक होते का हे पाहणं देखील गरजेचं आहे. रोशन एकदा फिल्डिंग फिरवण्याचा प्रयत्न करतोय. पहिली झालेली आहे आम्हाला इथं. तर या स्पर्धेमधील सागर केळसकर यांच्याकडून हॅट्रिकसाठी 500 रुपये प्राइज देखील ठेवलंय. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होतीये. हा चांगला टाकलेला चेंडू हलक्याशा हाताने ऑन साईडला तटवलाय. बॉल या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय लेग साईडला आणि बॉल उचलून फेकी होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. षटक संपतंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फालकावरती आली 12 या आकड्यांवरती. 12 रन ऑन बोर्ड. सरासरी 6च्या रन रेटने खेळतोय तो म्हणजे वावे चिंचाटवाडी संघ. जर खऱ्या अर्थाने 6 चेंडू शिल्लक आहेत, 6 चेंडूमध्ये जरी ॲटलिस्ट 10 ते 15 धावा जमा केल्या तरीही या धावा 25 ते 30च्या आसपास असतील. परंतु जर 25 धावसंख्या झाली तर एक चांगली मॅच आपल्या सर्व प्रेक्षकांना बघायला मिळेल. विजय सर आणि आपण संधी देऊया डीजेला. नंतर लास्ट मॅचचं आपण कॉमेंट्री देखील करायचंय सर. डीजे. चला चला सामन्यातील तिसरं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो राहुल. राहुल विरोधात रवी सकपाल. ऑफसाईडला मारलेला फटका. क्षेत्ररक्षक चेंडू समोर येतोय पण चेंडू मात्र गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा मात्र इशारा आलाय. 2 धावेसाठी संघाच्या धावसंख्येत मात्र बदल झालाय. 2 ने वाढले. 14 धावा धावफलकावरती लागतायत. 14 धावा धावफलकावरती लागतायत. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना कारण लो स्कोरिंग जेव्हा मॅच होते 18 चेंडूत काल आपण रोहितजी पाहिलं कारण दुपारच्या सत्रात तर 18 चेंडूत 17 धावा करून दिल्या नाही. 18 चेंडूत 20 धावा करून दिल्या नाहीत. 18 चेंडूत 22 धावा करून दिल्या नाहीत. ते लो स्कोरिंग मॅच असते तेव्हा नक्कीच मला वाटतं दुसऱ्या सत्रात रफ अँड टफ ज्याला म्हणलं जातं तर नक्कीच सामना घमासाम हाय व्होल्टेजचा सामना आपण जेव्हा समजलं जातं तेव्हा नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाण्याची दाट शक्यता असते. तर तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 14 धावा धावफलकावरती लागतात. पुढचा चेंडू चांगला फटका मारलाय. बॅटची एज लागले. खेळ मात्र तिथं काही पकडता आला नाही पण डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या मात्र 1 ने वाढले. 15 धावा धावफलकावरती लागतायत. 15 धावा धावफलकावरती लागतायत. बघा क्रिकेटमध्ये नुसतं खेळलं म्हणजे झालं नाही पण ज्याला स्कोरिंग करणं लॅपटॉप चालवणं हे मदन चांदेकडून शिकलं पाहिजे. हे युवा पिढीला घेण्यासारखं आहे कारण मदन चांदे बॉलिंग करतो, फिल्डिंग करतो, फलंदाजी करतो पण आता आज आमच्या इथे समालोचन कक्षामध्ये स्कोररचं एकदम चक्क काम करतायत. किती त्यांना आम्हाला असा अभिमान वाटतो का हा खेळाडू आमच्या समेत जोडला गेलाय आणि खरंच नक्कीच युवा पिढीने हे घ्यावं कारण स्कोरिंग शिकलं पाहिजे. कारण मी सांगितलं होतं गेल्या वर्षी की नुसती पंचगिरी केलं म्हणजे पण होत नाही, समालोचन पण केलं पाहिजे. ही भूमिका असते, याला म्हणतात क्रिकेट. तर संघाची धावसंख्या मात्र 1 ने वाढले. 17 धावा धावफलकावरती लागतायत. पुन्हा एकदा राहुल गोलंदाजीच्या मार्कवरती पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. चांगली गोलंदाजी, चांगला फटका मारलाय. चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा आलाय एका धावेसाठी. एका धावेने मात्र संघाची धावसंख्या कासव गतीने वाढते. वावे चिंचाटवाडी संघाची 18 धावा धावफलकावरती लागतायत. 18 धावा धावफलकावरती लागतायत. जय मालिक धामणन संघ,
जय मालिंग धामणन हा फायनलसाठी रवाना झालाय कालच्या सत्रात. तर नक्कीच आपण इथे आपली नोंदणी करायची आलेल्याची, कारण शिवम कदम चांगला फटका मारलाय लेग पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू समोर येते, चेंडूची फेक होईपर्यंत 2 धावा घेण्यात यश आले. या 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र झाले 2 ने वाढले. 20 धावा धावफलकावरती लागत आहेत. थोडासा संत गतीने चाललेला हा सामना आहे. धामणन वगळाचा माल विरोधात वावे चिंचाटवाडी. हा सेमीफायनलचा सामना आहे. या सामन्यात जो संघ विजय होईल तो जय मालिंग धामणन संघाची गाठ पडेल, कारण अंतिम सामना आहे, फायनलचा सामना आहे. पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा होता. प्रहार पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र थोडासा प्लंबल झालाय. रोशनने बॅकअप केलंय, पण 2 धावा घेण्यात यश आले. 3री धाव घेण्याचा इरादा मात्र सफल ठरतोय. गडी बाद होतोय. रवींद्र सकपाल धावबाद होतोय आणि 3 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र झाले 22 धावा. विजयासाठी 23 धावांची गरज. डीजे अतिउष्णतेचा इथे त्रास होतोय, तर आम्हाला सांभाळून घ्या. तर तुम्हाला विनंती आहे आपल्या व्यासपीठावरून स्थानबद्ध व्हावं. रोहितजी उतेकर तुम्हाला बोलवत आहेत. धन्यवाद. तर चला 18 चेंडूत विजयासाठी 23 धावांची गरज. त्याचप्रमाणे आमच्या साखर जांभवाडीतील सुपुत्र आणि प्रसिद्ध मंडप डेकोरेटर ऑपरेटर म्हणून अनंतजी उतेकर, आपणाला विनंती असेल मंडळाच्या वतीने आपण इकडे यायचं, आपला मानसन्मान घ्यायचा आहे. या अनंतजी उतेकर, आपल्याला विनंती असेल आपण देखील यायचं आहे. आणि सतीशदादा साळवी, तुम्हाला विनंती असेल आपण त्यांचा सन्मान करायचा. अनंतजी उतेकर, साखर जांभवाडीमधील सुपुत्र आहेत. सागर, आपण तिकडे जायचं. सागर केळसकर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अतिथी कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अनंत उतेकर, मॅन फ्रॉम साखर जांभवाडी, आणि एक मंडप डेकोरेटर्स असे कार्यरत म्हणून त्यांचा एक चांगला व्यवसाय देखील आहे. आणि माझे काका देखील आहेत आणि सातत्याने आम्हाला सहकार्य करत असतात. अनंतजी उतेकर, थँक्यू सो मच. या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी जोडल्याबद्दल मंडळाच्या वतीने तुमचं स्वागत करतो. चला सामन्याला सुरुवात करा पंच. आणि टीम वावे चिंचाटवाडी फिल्डिंग सेट करायची आहे. बॅटिंगसाठी सलामीची जोडी मैदानामध्ये सुपूर्त करा. न्यू बॉल द्यायचा आहे पंचांना. आहे सलामीची जोडी जाऊ द्या मैदानाकडे. त्याचप्रमाणे रणजितजी उतेकर या ठिकाणी हजर आहेत, त्यांचं देखील मी स्वागत करतो. बघा मित्रांनो, या खेळपट्टीच्या माध्यमातून आपल्या 15 गावातील सर्व मान्यवर मंडळी या मैदानाच्या आजूबाजूला हजर आहेत. त्यांचं मी पुनश्च एकदा जय गणेश करंडक 2026 मध्ये हार्दिक स्वागत करतो. ही स्पर्धा म्हणजे 15 गाव क्रिकेट फेडरेशन अंतर्गत जय गणेश क्रीडा मंडळ पोसरे आयोजित ही स्पर्धा आहे. पर्व दुसरे आणि दुसरं या पर्वामध्ये चांगलं आयोजन नियोजन गेले 2 दिवस आमच्या सर्व मंडळींनी केलं आहे. पुन्हा एकदा जे आजचं भोजन झालं त्या भोजन कमिटीसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजूया, कारण का उपस्थित सर्वांसाठी त्यांनी भोजनाचा तयारी केली. ते आमच्या मायमाऊली असतील, आमचे सहकारी मंडळी असतील, त्यांना देखील मी लाख लाख धन्यवाद देतो, कारण का आपल्या माध्यमातून ही सर्व खेळाडू मित्र आज तृप्त झालेत आणि या स्पर्धेचा आनंद देखील घेत आहेत. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. गरज आहे जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. मापक असं आव्हान आहे. आणि जय मालिंग धामणन आपण संघ देखील इथे हजर असेल तर कॅप्टन शिवम कदम आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी देखील यायचं आहे.
लास्ट मॅच ऑफ द टुर्नामेंट. बघायचंय काय होतंय, कोण येते पुढे. चला खेळण्यासाठी सुरुवात. पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज आदित्य आणि सलामीची जोडी वैभव आदवडे आणि त्यांच्या जोडीला रोशन उतेकर. जिंकण्यासाठी 18 मध्ये 23 ची गरज. पहिला चेंडू पंचांकडे लक्ष. पंचांनी हात समांतर केलेत. वाईट बॉल. स्लोवर वन पाहायला भेटला. बोटं फिरवली. तदनंतर मात्र बघा आदित्य आपल्या टीमसाठी आत्तापर्यंत चांगली कामगिरी करतायत. जर आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर वावे चिंचाटेवाडी या टीममध्ये अल्पेश आणि कल्पेश या दोन भावांची जोडी मिसिंग आहे. नक्कीच लाईव्ह मॅच बघत असतील त्यांचं देखील स्वागत करतो, कारण का मोठी लढत आहे आणि ते चांगले खेळाडू आहेत या टीमचे. जर कुठे टीममध्ये एखादा खेळाडू नसेल ना, त्याचा भरणा बघा मित्रांनो. आपण लाईव्ह लास्ट 2 मॅचचा आढावा घ्या. चांगला फटका येतो या ठिकाणी कव्हरच्या दिशेने. तिथे फिल्डर आहे. बॉल अडवलाय आणि बॉल फेक करतील तोपर्यंत 1 धाव पूर्ण केलेत. वैभव आदवडे यांच्याकडे मात्र पॉवर आहे, क्षमता आहे आणि चांगले मोठ्या पारी, मोठ्या इनिंग्स देखील वैभवने खेळल्या आहेत. स्वतःच्या हिमतीवर या टीमसाठी देखील अनेक सामने त्यांनी जिंकून दिलेत. असा वैभव आदवडे. नॉन स्ट्राईक एंडला तेवढाच चांगला खेळाडू, गुणवंत खेळाडू रोशन उतेकर स्ट्रायकर एंडला आपण बघतोय. बघा ऑफ साईडला कट करायचा होता, थोडा उंची मिळाला, हलक्या हाताने ढकलायचा होता. बॅटची कडा लागली नाहीये. नक्कीच बॉल सरायला विसा होतोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. यस, मगाशीच सांगितलं विजय सरांनी. आज एयू लाईव्हचे आमचे सदस्य आणि टीम मेंबर मदन चांदे देखील आम्हाला जोडलेत. बॅकफुटला गेले. ऑन साईडला मारलेला फटका आहे. बॉल जातो डी झोन मध्ये 1 धावेसाठी. डिक्लेअर स्वरूपात 1च धाव मिळेल. या सामन्यासाठी पंच म्हणून काम बघतायत आमच्या 15 गाव फेडरेशनचे उपाध्यक्ष, ते म्हणजेच रुपेश चांदे सर स्ट्रायकर अंपायरमध्ये, आणि त्यांच्या जोडीला स्क्वेअर लाईक अंपायरच्या भूमिकेमध्ये अक्षय चांदे. गेले 2 दिवस हे सर्व पंच पॅनलमधील कार्यकर्ते आम्हाला सहकार्य करतायत. त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतो. एका बाजूला साहिल सुतार असतील, वैभव उतेकर, अक्षय चांदे, संदेश उतेकर, हे सर्व आमचे सहकारी आहेत. त्यांनी चांगलं कार्य या टीम सोबत या स्पर्धेमध्ये ठेवलं आहे. नेक्स्ट बॉल आदित्यचा रोशनसाठी. ऑफ साईडला मारलेला फटका आहे. कॅचचा कॉल होता. झेल ड्रॉप केला जातोय. प्रेशर आहे आणि या झेलचं महत्व खूप मोठं आहे. गोलंदाजी मार्कवरती आशुतोष आहे. आशुतोष जोंधळे. 1 धाव नक्कीच काउंट केली जाईल. 1 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या फलकावरती आली 4 या आकड्यांवरती. 4 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा खेळायला सुरुवात. स्ट्रायकर एंडला आता मात्र वैभव आदवडे. नेक्स्ट बॉल आशुतोष टू वैभव. फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला मारलेला प्रहार आहे. कॅच घेण्याचा प्रयत्न केलाय. बॉल जातोय सीमा रेषा पार. 6 धावा षटकार. डीजे नो 6 धावा. आपण त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये, वैभवच्या इंटरव्ह्यू मध्ये देखील बघितलं. फॉलिंग स्वीप खूप अप्रतिमरित्या त्या साईडला खेळतात वैभव, आणि चांगला देखणा हिट आपल्याला बघायला मिळाला. फ्लॅटेड सिक्सर 6 धावांसाठी. नेक्स्ट बॉल आशुतोष. रिव्हर्स स्विच हिटचा अटेम्प्ट. बॅटचा बॉलचा संपर्क नाही आहे.
बॉल विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. षटक संपतंय. पहिल्या षटकाचा अंत होतोय. धावसंख्या फलकावरती आली बिनबाद 10 वरती. 10 धावसंख्या फलकावरती आली आहे. रिक्वायरमेंट असतील 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. संधी देऊया डीजे मास्टर विराज, तदनंतर आवाज ऐकाल विजय शिंदे सरांचा. थँक्यू. 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 13 धावांची गरज. 12 चेंडू 13 धावा. एक नक्कीच मोठा सामना आपण पाहतोय तो वावे चिंचाडवाडी विरोधात धामणन वगलाचा माल. कारण एक चांगले रनर इथे आखले आणि सलामीची जोडी मात्र अजून मैदानात आहे ती रोशन आणि वैभव. कारण एक चांगली रनर इथे आखले ते वैभव आदोडेकर नॉन स्ट्राईकला उभा आहे. सामन्यातील दुसरं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज बबलू. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. अचूक टप्प्याची गोलंदाजी मात्र आपण पाहतोय. कारण वावे चिंचाटवाडी संघ म्हटलं तर एक नावाजलेला संघ आहे. रवींद्र सकपाल असेल, निलेश उतेकर असेल, वैभव उतेकर असेल, सुजल असेल, बबलू असेल, निलेश असेल, एक चांगल्या प्रकारचे गुणवान खेळाडू आहेत. चांगला फटका मारलाय लॉंगअपच्या दिशेने. सुजल चेंडूच्या समोर येतोय. चेंडूची फेक होईपर्यंत 2 धावा घेण्यात यश आले. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल झालाय. 12 धावा धावफलकावरती लागत आहेत. अजूनही एक चांगल्या प्रकारची रनर इथे आखणार आहे. अजूनही विजयासाठी मला वाटतं 11 धावांची गरज. 11 धावांची गरज असेल. एक चांगली रनर इथे रोशन आणि वैभव ही सलामीची जोडी मात्र आपल्याला मैदानात अजूनही दिसते. हाय व्होल्टेजचा सामना आहे. चांगला फटका मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय रवींद्र वैभव. अनेक मात्र चेंडूचे अचूक फेक मात्र झाले. तर दुसरी धाव घेण्याचा इरादा होता पण वैभवने मात्र रोशनला थांबवले. एका धावेवरती समाधान मानावं लागते. संघाची धावसंख्या मात्र झाले 13 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना एक चांगला सुस्थित चालू असलेला हा सामना आहे. धामणन वगलाचा माल विरोधात वावे चिंचाटवाडी. या सामन्यात जो संघ विजय होईल तो फायनलसाठी रवाना होणार आहे आणि जय मालिक धामणन संघाची गाठ पडणार आहे. पुढचा चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता वैभवचा पण तटस्थ पंच रुपेश चांदे आणि अक्कू चांदे ही जोडी नक्कीच आपण पाहतोय. आणि मात्र थोडासा रिव्ह्यू घेतलेला आहे अक्कू चांदे यांनी. तर मदनजी बघा वाईड आहे का? कारण थोडासा उजव्या एसटीच्या थोडासा खूपच बाहेर गेलेला चेंडू आहे. एक पंचांचा मात्र इशारा आलाय अक्कू चांदे यांचा. मुख्य पंच अक्कू चांदे असतील, स्वेरलक पंच रुपेश चांदे ही जोडी आपण नक्कीच पाहतोय. आणि आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचा प्रेक्षक वर्गांचा आम्ही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत केलं जाते. अंतिम टप्प्यात आलेले डॉट चेंडू आहे, वाईड नाही आहे. तर नक्कीच पंचांचा मात्र इथं इशारा आलाय. थर्ड अंपरच्या भूमिकेत कामगिरी पार पाडतायत ते मदनजी चांदे. हे आपले थर्ड अंपरच्या भूमिकेत नक्कीच कामगिरी पार पाडले गेली. एका डॉट चेंडूची सांगता झाली. संघाची धावसंख्या मात्र रोखण्याचं काम केले ते गोलंदाज बबलू यांनी. मोठा सामना आहे. प्रथम क्रमांक 25,001, द्वितीय क्रमांक 15,001 आणि तृतीय आणि चतुर्थ 5,001 व आकर्षक चषक या सर्व देणगीदारांचा आम्ही पुनश्च एकदा हार्दिक आभार मानतोय. अंतिम टप्प्यात आलेली स्पर्धा आहे. आजचा दुसरा दिवस आहे. दुसरा दिवस हा गोड झाला पाहिजे सर्वांच्या साक्षीने. आणि फायनलचा सामना संपल्यानंतर आपण लगेचच इथे बक्षीस समारंभाचा कार्यक्रम पार पाडला जाईल याची नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. काय गोलंदाजी मात्र केले. कारण निलेश उतेकरने बबलू याला
थोडासा कानमंत्र दिलेला दिसतोय, कारण एक स्फोटक आणि घातक फलंदाज समोर आहे आणि बबलूला नक्कीच सांगितलंय की अचूक टप्प्याची गोलंदाजी करणं फार मोठं गरजेचं आहे, कारण प्रत्येक चेंडूवरती हाणामारी करण्याचा इरादा असेल या स्फोटक फलंदाजांचा, वैभवचा आणि रोशन यांचा, कारण अजूनही 13 धावा धापलकावरती लागत आहेत. 10 धावांची गरज असेल, एक रनर इथे आगतोय तो वावे चिंचाटवाडी हा संघ. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण मात्र झाले निलेश हुतेकर, कारण मग थोडं कानमंत्र नक्कीच दिलाय या गोलंदाजाला, कारण मोठा सामना आहे, लो स्कोरिंग मॅच आहे आणि एक चांगल्या प्रकारची नक्कीच गोलंदाजी मात्र चालू आहे ती वावे चिंचाटवाडी या संघादरम्यान. दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल, एक चांगल्या प्रकारची रनर इथे आखतोय तो गोलंदाज बबलू. गोलंदाजीचा पंचांच्या उजव्या साईडने मारा करतोय, एका चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय, एक उत्तम प्रकारचं गुणलेखक ज्यांनी भूमिका पार पाडताय ते जाधव साहेब आमच्या समोर समेत जोडले गेलेत. अको टप्प्याचा चेंडू आता स्लो डिलिव्हरी केली आहे आणि डॉट चेंडूची सांगता झाली. संघाची धावसंख्या मात्र रोखले, ती धावणं वगळाचा माल या संघाची. डीजे 'धन्यवाद डीजे. चला पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. मॅचमध्ये आपण बघायचं 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. अतितटीची मॅच. राधाकृष्ण 11 धामनंद वगळाचा माळ विरुद्ध कालिका माता क्रीडा मंडळ वावे चिंचाटवाडी. 6 चेंडू 10 धावांची गरज. चला फिल्डिंग लावून घ्यायचे लगेच. सायकरेनला खेळतील रोशन हुतेकर. लास्ट ओव्हर जर आपण बघितली ना, काय अप्रतिमरित्या या ठिकाणी टाकली. बबलू स्वतः कॅप्टन आहेत. पहिल्या बॉलवर 2 रन, नंतर 1 रन, नंतर कंटिन्यू 4 बॉल डॉट केले आहेत. म्हणजे कौतुक करावं तेवढं कमी आहे बबलूचा. आणि तो पण फलंदाज कोण आहे समोर, वैभव आदवडे सारख्या बॅट्समनला या ठिकाणी रोखून ठेवलं आहे. व्हेरी गुड बॉलिंग बाय बबलू आणि अप्रतिम कार्य आपल्या टीमसाठी केलं आहे. स्वतः कॅप्टन देखील आहेत. ड्रोनचा सहाय्याने आपण ही क्रीज बघतोय स्क्रीनवरती, खेळपट्टी आणि त्या प्रकारे सभोवतालचं जे दृश्य आहे, निसर्गरम्य वातावरण आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती. सुजल 6 चेंडू 10 धावांची गरज. 6 चेंडू 10 धावांची गरज. मोठी मॅच आहे. चला सामन्याला टीम डिस्कस कमी करा मित्रांनो. चला स्पीडअप करा. टीम वावे चला लवकर चालू करा मॅच. कोण जाते पुढे पाहणं गरजेचं आहे. सुजलचा पहिला चेंडू राईट मोर द विकेट मारा. 10-12 बॉलांचा रनअप आहे रोशन साठी. बॅकफुटला गेले, ऑफ साईडला मारलेला फटका आहे. तिथे कोणी फिल्डर नाही आहे. बॉल ट्रॅव्हल होतोय का, आउटफील्ड फास्ट आहे. बॉल अडवला आहे. त्यानंतर मात्र 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा कॉल आहे आणि 3 धावा सर केले आहेत. 5 चेंडू 7 धावांची गरज. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज असताना कशा प्रकारे खेळ होतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे. एका बाजूला धामनंद गाव, एका बाजूला वावे गाव. विजयी टीमला सागर केळसकर यांच्याकडून 500 रुपये बक्षीस देखील आहे. याची देखील नोंद घ्यायची आहे. दोन्ही टीम धामनंद वगळाचा माळ आणि वावे चिंचाट. तर टीम डिस्कस कमी करा प्लीज. वावे चिंचाटवाडी. पुन्हा एकदा सुजल तयार. राईट मध्ये विकेट मारा वैभवसाठी. वैभव आता मात्र बघायचंय काय खेळी करतोय. वैभव टू सुजल. आपटून टाकलेला फटका आहे. काय होतंय, कॅच ड्रॉप आणि 1 बाउन्स. 6 धावा दिल्या आहेत या ठिकाणी. 6 आहे सर, 6 आहे.
ब्लू इथे लास्ट कॉर्नरला उभा असता तर ती कॅच नक्कीच होती. एक धावेची गरज. हलकासा प्लेट केलाय, बघायचंय काय होतंय. डिरिक हिट आणि सामना विजय ठरतोय. टीम राधाकृष्ण 11 धामनंद वगळाचा माळ विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. नक्कीच धन्यवाद. दोन्ही टीम